मविया सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे खोट्या गुन्ह्यात त्यांना गोवण्याचा प्रयत्न झाला। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्तीच्या 5 दिवस आधी त्यांनी या सरकारकडे अहवाल सादर केलाय। माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विशेष तपास पथकाने शिफारसही केली। पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि पोलीस अधीक्षक सरदार पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे। मीरा भाईंदरच्या एका प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस आणि शिंदेंना त्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी संजय पांडेंनी दबाव आणला असल्याचा चौकशी अहवालात खुलासा करण्यात आला। रश्मी शुक्ला यांनी सरकारला सोपवलेल्या अहवालानंतर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याबाबत मंत्री आशिष शेलार आणि खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय पाहूया। ज्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला दबाव कोणाचा होता संजय पांडेंवर, संजय पांडे यांनी दबाव टाकला असा जो अधिकारी सांगतोय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदेजी तुम्ही सांगताय त्याप्रमाणे यांना अडकवा, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मग पर्यायाने यांना तुरुंगात टाका। ही मनीषा कोणाची? मग ह्या सगळ्या मंडळींना जे त्यावेळेला सरकारमध्ये बसले होते त्याचे मुखिया उद्धवजी ठाकरे स्वतः आहेत। तुमच्या माहितीसाठी सांगतो, रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत। त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या। त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही। तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलंय। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। सुशांत, हा काय प्रकार होता? थेट देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता। एक दोनदा मला आठवतंय काही मुलाखतींमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल व्यक्त केला होता, हा संशय किंवा आरोप केला होता। काय प्रकरण आणि यानंतर आता मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस काय भूमिका घेणार? प्रसन्न सर, आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार मुलाखतीत असेल किंवा सभागृहात देखील एकदा सांगितलं होतं की ज्यावेळी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्याकडून भाजपचे काही प्रमुख नेते, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश होता, त्यांना खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची एक षडयंत्र रचलं गेलं होतं। अर्थात 2016 सालचं हे प्रकरण आहे, मीरा रोडचं प्रकरण आहे असं सांगितलं जात आहे आणि या गुन्ह्यात खाली देवेंद्र फडणवीस यांना अटक करा असे त्यावेळी आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी एकदा सभागृहात सांगितलं होतं। अर्थात आता पालिका निवडणुका आहेत आणि रश्मी शुक्ला नुकत्याच आपण जर बघितलं असेल तर निवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा अहवाल हा पालिका निवडणुकीच्या तोंडावर येतोय। त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचं आणि विशेषतः मुंबईचं राजकारण जे आहे ते तापताना बघायला मिळतं आणि यामध्ये असं म्हटलंय की एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांना अटक करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले होते संजय पांडेला। त्यामुळे भाजपने आता सवाल उपस्थित केला की संजय पांडे यांना नेमके आदेश कोणी दिले होते, ते कुणाच्या दबावाखाली काम करत होते, असा सवाल आता उपस्थित केला गेलाय। त्यामुळे त्यांना अटक करण्याची देखील मागणी जी आहे ती आता होऊ लागली। त्यामुळे अर्थातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आणि राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा आलेला अहवाल, यामध्ये जे म्हटलं गेलंय त्यावरून आता राजकारण तापलंय। या अहवालात आणखी काय काय म्हटलं गेलं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।